आध्यात्मिक स्थळं किंवा मंदिरं यांचं एक वेगळंच महात्म्य असतं. पुण्यापासून काही अंतरावरच लोणी काळभोर इथं असंच एक आध्यात्मिक किंवा धार्मिक स्थळ आहे आणि ते म्हणजे रामदरा. त्रेतायुगामधली ही घटना आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांचा 3 दिवस या ठिकाणी मुक्काम होता आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तेव्हा जाणून घेऊयात या भूमीचं, इथल्या मंदिराचं काय महात्म्य आहे ते. आध्यात्मिक पावित्र्य आणि निसर्ग यांचा मिलाफ तीर्थक्षेत्र रामदरा इथं पाहायला मिळतो. एकोणीसशे 52-54च्या सुमारास अयोध्या इथं दृष्टांत होऊन सद्गुरू देवीपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा यांनी रामदरा परिसरात येऊन हे तीर्थक्षेत्र वसवलं. थोड्याच काळात हे क्षेत्र प्रभू रामचंद्रांच्या महिमेनं भाविकांचं श्रद्धास्थान बनलं. सद्गुरू देवीपुरी महाराज यांचं 2002 साली निर्वाण झालं. त्यानंतर श्री मंगलपुरी महाराज आणि त्यांच्या समाधीनंतर 2007 सालापासून आता श्री दत्त आखाडा उज्जैन येथून क्षेत्र रामदरा इथं येऊन श्री हेमंतपुरी महाराज इथली आध्यात्मिक परंपरा चालवत आहेत. गजाननं भूतगणासेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारिकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. ओम रामचंद्राय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. यहाँ रामदरा शिवालय ये प्राचीन युग का मंदिर है. त्रेता युग में भगवान श्री रामचंद्र, माता सीता और लक्ष्मण भगवान ये तीनों वनवासकालीन काल में यहाँ उन्होंने 3 दिन का विश्राम किया था. उसके बाद में ये मंदिर यहाँ स्वयंभू पिंड और स्वयंभू चरण पादुका का उत्पत्ति हुआ. फिर 1951-52 साल को सद्गुरु श्री देवीपुरी महाराज इनका यहाँ आगमन हुआ. आगमन होने के बाद उन्होंने अपनी कर्मभूमि कर्मस्थली यहाँ उन्होंने तप करके यहाँ जो तालाब दिखता है और तालाब जो पेड़ पौधे दिखते हैं वो पेड़ पौधे बड़े परिश्रम से उन्होंने अपने हाथों से उनको लगा के उनको पानी दिया, सब दिया. फिर उनका जब यहाँ आगमन हुआ तो आगमन के पीछे का हेतु ये था कि वो जब अपनी परिक्रमा मार्ग में थे तो अयोध्या में उनको प्रभु श्री रामचंद्र भगवान ने खुद दर्शन देके उनको यहाँ रामदरा आने के लिए कहा. तो वो रामदरा ढूंढते ढूंढते यहाँ 53 साल को यहाँ रामदरा में आए. उन्होंने यहाँ अपनी धुनी बनाई. धुनी बना के जो भी संन्यास कर्म जो भी उनका रहता है उस संन्यास कर्म के अनुसार उन्होंने सब मंदिरों की स्थापना, सब जो भी उनका नित्य कर्म जो भी था वो संन्यास मार्ग से उन्होंने आगे बढ़ाया. और सिद्धि बढ़ने के बाद उन्होंने अपने सिद्धि का जो मूल है, सिद्धि का मूल होता है समाज की सेवा.
तो जैसे जैसे उनकी सिद्धि का मूल बढ़ते गया, वैसा वैसा उन्होंने वो मूल को समाज के माध्यम से वो मूल को भगवान का प्रसाद बोल के समाज को बांटा। धुंदी बाबा म्हणजेच बाबाजी यांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून रामदरा परिसर समृद्ध झाला. इथलं विस्तीर्ण कुंड किंवा तळं हे रामदऱ्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. स्वतः बाबाजींनी त्या काळी श्रमदान करून ईश्वर कृपेनं हे तळं साकारलं. वो तालाब के अंदर 2 कुंड थे, एक भगवान रामचंद्र का और एक श्री लक्ष्मण जी का, और एक माता सीता का जो कुंड है वो यहाँ डोंगर के ऊपर, पहाड़ के ऊपर जो सीता नानी बोल के जो है वो सीता माता का वो कुंड था। तो वही कुंड का जो जलधारा है वही प्रभु रामचंद्र के आशीर्वाद से श्री सद्गुरु देवीपुरी महाराज इन्होंने वो तपस्या स्थान से वो जल की धारा यहाँ नीचे वो दोनों कुंड से मिलाया, और दोनों कुंड को मिलाने के बाद वो कुंड का जो रूप है वो रूप उन्होंने अपने हाथों से, अपने परिश्रम से वो कुंड का जो आकार है वो इतना विशाल बनाया कि आज आप सब उसको देख सकते हैं। 1982 साली इथे एक पवित्र आध्यात्मिक घटना घडली. पांडवकालीन गायत्री महायज्ञ इथं संपन्न झाला. सुमारे 5000 वर्षानंतर पांडव काळानंतर हा यज्ञ झाला असल्याचं बोललं जातं. 4ही पीठांचे शंकराचार्य या यज्ञासाठी श्री क्षेत्र रामदरा इथं आशीर्वाद देण्यासाठी येऊन 15 दिवस मुक्कामी होते. लाखो भाविकांनी या काळात क्षेत्र रामदरा इथं येऊन दर्शन घेतलं. या जागेचं महात्म्य भक्तांमुळे दिवसेंदिवस वाढत गेलं. वैसे वैसे फिर 1982 के अंदर जैसे ही शंकराचार्य यहाँ पे आए तो शंकराचार्य जी ने खुद उनको कहा कि आप यहाँ पे एक यज्ञ कराइए। तो अभी यज्ञ कराइए, तो फिर यज्ञ करने का तो कौन सा करने का, तो फिर शंकराचार्य भगवान बोले कि आप स्वयं सिद्ध है, आप जो पांडवकालीन राजा युधिष्ठिर ने जो गायत्री महायज्ञ किया था वो आप कीजिए। तो लगभग 5000 साल पहले जो यज्ञ हुआ था पांडवकालीन, वो यज्ञ श्री सद्गुरु धुंदी बाबा इन्होंने 1982 के अंदर वो यज्ञ उस 5000 साल के बाद वो यज्ञ पुनः यहाँ पे किया। तो उस यज्ञ का 82 के अंदर वो यज्ञ 15 दिन चला। तो चारों पीठों के शंकराचार्य जो आज तक, अभी तक और पूर्व काल भी पूरे भारत भूमि में कहाँ पे एक साथ में नहीं थे, वो चारों पीठों के शंकराचार्य यहाँ रामदरा शिवालय में 15 दिन एक साथ में थे। तो यही से अपने को भगवान की, राम जी की महिमा पता लगती है कि यहाँ कैसी महिमा राम जी की है। जो है यहाँ रामचंद्र भगवान, उनको अंदर गाभारे के अंदर ब्रह्मा विष्णु महेश जो 3 अवतार दिखते हैं, क्योंकि रामदरा शिवालय में जो स्थापना भगवान की है, भगवान शिव, प्रभु रामचंद्र और भगवान दत्तात्रेय, ये स्थापना पूरे भारत के अंदर, विश्व के अंदर ये स्थापना कहाँ नहीं है। लोणी काळभोर गाव आणि परिसराबरोबरच क्षेत्र रामदरा इथं बाहेर गावाहून, राज्यातून इतकंच नाही तर देशभरातून, परदेशातूनही भाविक येऊ लागले. वर्षभर वेगवेगळे उत्सव या पवित्र जागी आता संपन्न होतात. त्यांना भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळतो. खूप वर्षापूर्वी महंत देवीपुरी महाराज हे या ठिकाणी वास्तव्यास आले आणि त्यांनी या आपण पाहत आहोत या रामदऱ्याचा चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे. पूर्वी प्रभू रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी येऊन गेले अशी या ठिकाणी आख्यायिका आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्र, जानकी आणि लक्ष्मण यांची या ठिकाणी मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे शिवलिंगाची स्थापना देवीपुरी महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. या सर्व क्षेत्राचं आपण दर्शन घेतल्यानंतर खरोखर मनाला एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं समाधान आपल्याला मिळतं. रामदऱ्याचं महात्म्य सांगायचं म्हणलं तर पूर्वी देवीपुरी महाराजांनी
एक छोटीशी पादुका या ठिकाणी होती. त्याचा खूप चांगल्या प्रकारचा असा जीर्णोद्धार करून या ठिकाणी हे रामदारा हे शिवालय उभं केलं आणि या शिवालयाचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी अनेक देवदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवल्या. एक चांगलं सुंदर असं मंदिर उभं केलेलं आहे. त्यांची समाधी लागल्याच्यानंतर मंगलपुरी महाराजांनी त्यांच्या पश्चात त्यांची गादी सांभाळली. त्यानंतरही मंदिराचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सौंदर्यात भर पडली. त्याचप्रमाणे मंगलपुरी महाराजांची समाधी लागल्याच्यानंतर या ठिकाणी हेमंतपुरी महाराजांची श्री दत्त उज्जैन जुना आखाडा या ठिकाणाहून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातून राम जन्म उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक अतिशय भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात राम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत असतात. येणाऱ्या भक्तांसाठी इथं प्रसाद भोजन दिलं जातं. गेल्या काही वर्षात परिसराचा कायापालट झाला असून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था केल्या गेल्या आहेत. श्रीमंत 1008 देवीपुरी महाराज हे 1952 साली इथं आले होते. आल्यानंतर इथं फक्त एक छोटंसं पिंड, पादुका आणि एक कुंड होतं. आल्यानंतर त्यांनी स्वतः इथं काही गावातल्या लोकांच्या मदतीने, त्यांच्या भक्तांच्या मदतीने हळूहळू डेव्हलप चालू केलं. सुरुवातीला 1982 साली एक गायत्री महायज्ञ झाला. त्याच्यानंतर दुसरा महायज्ञ 1996 साली झाला आणि वार्षिक कार्यक्रम रामनवमी, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, दहीहंडी असे वार्षिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मोठे होत्या. तिकडं रामदारा शिवालय म्हणून हे प्रख्यात प्रभू रामचंद्रांचं देवस्थान आहे. त्यामुळं भाविक मोठ्या प्रमाणात इतर राज्यातून, इतर जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात दर्शनाला येतात. श्री प्रभू रामचंद्र, श्री दत्तगुरू आणि भगवान शंकर यांचा अधिवास असलेली ही भूमी एक पवित्र आध्यात्मिक स्थान म्हणून उदयाला आली आहे. भक्तांसाठी हे क्षेत्र आध्यात्मिक मांदियाळी ठरलं आहे हे निश्चित.